नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24। सत्य, निर्भीड आणि वेगवान बातम्यांचा आवाज। सबस्क्राइब करायला विसरू नका। महाराष्ट्र न्यूज मी संपादक देवा खरात आज बिग वन या ठिकाणी पोलीस स्टेशनला सक्षम भेट देऊन तिथले पोलीस निरीक्षक असतील त्यांना समक्ष भेटून आदिवासी पारधी समाजाच्या महिलेच्या कुटुंबावरती डिकसळ या ठिकाणी सातत्याने अन्याय अत्याचार गावातील नागरिक करत आहेत, ग्रामस्थ करीत आहेत। त्या संदर्भात आज ही महत्त्वाची जी महत्त्वपूर्ण बातमी आपण करणार आहोत। त्याच्या अनुषंगाने आज त्या सविता उस्मान काळे आणि त्याचबरोबर रंजना उस्मान काळे आणि त्यांचे वडील हे सर्वजण कुटुंब आज या गावकऱ्यांच्या जाचाला कंटाळून या बिग वन पोलीस स्टेशनला आलेले आहेत। तरी कित्येक दोन ते तीन दिवसापासून हे आदिवासी पारधी समाजाचे कुटुंब या बिग वनच्या पोलीस स्टेशनला जरा घालीत आहेत, तरी त्यांना कुठलाही प्रतिसाद मिळत नाही, त्यांना कुठलाही न्याय भेटत नाही। पोलीस प्रशासन कुठल्याही पद्धतीचं सामाजिक फास्ट ट्रॅकमध्ये त्यांच्यावर कुठल्याही त्यांना न्याय भेटणं असं ॲक्शन घेत नाही, ॲक्शन मोडवर येत नाही। आज त्यांच्या कुटुंबावरती 28 तारखेला असा प्राणघातक हल्ला झाला। 100 ते 150 लोकांनी त्यांच्या घरावरती येऊन दमदाटी करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला। आणि त्याचबरोबर त्यांची 15-16 लाखाची गाडी एर्टिगा कंपनीची गाडी नवी कोरी गाडी त्यांची जाळून अशी मस्ताद केलेली आहे, असं म्हणजे जाळून टाकलेली आहे आणि ती आदिवासी कुटुंब ती मोलमजुरी करून उपजीविका करीत आहेत। आणि त्यातून त्यांनी एवढं मोठा त्यांचा संसाराचा डोलारा उभा केलेला होता। आज त्यांचा तो संसार मातीमोल झालेला आहे, ते हवाईदेल झालेले आहेत। बिग वनच्या पोलीस स्टेशनला एवढंच माझं विनंती आहे, इथले जे आत्ताचे विद्यमान पोलीस निरीक्षक असतील त्यांना माझी विनंती आहे माझ्या चॅनलच्या माध्यमातून की त्या कुटुंबाला योग्य तो न्याय द्यावा, त्या संबंधित आरोपींना तात्काळ अटक करावी, त्यांच्यावरती कायदेशीर गुन्हे दाखल करावे आणि त्या कुटुंबाची जी भरपाई म्हणजे जी गाडी जाळलेली आहे, अजून त्यांच्या मुलांना जे त्रास दिला जातो आहे, मारहाण केली जाते, महिलांना आरवाच्या भाषेत बोलले जाते, महिलांना धक्काबुक्की केली जाते, त्यामुळे त्यांना कुठलाही काय देणार। त्याच्यामुळे पोलीस अधीक्षक यांना माझी विनंती आहे की तुम्ही या कुटुंबाच्या विषयामध्ये गांभीर्याने म्हणजे त्यांची गांभीर्याने दखल घेण्यात यावी आणि त्यांना योग्य तो न्याय मिळावा। आपण पुढील प्रतिक्रिया आपण त्यांची जाणून घेऊ, त्यांची व्यथा काय आहे की त्यांच्याकडून जाणून घेऊ की काय बोलते आज त्यांनी स्पष्टपणे गावकऱ्यांनी बदला घेण्यासाठी गाडीचा नाही बदला घेतला, त्यांनी माझ्या मुलाला मारण्याचा प्रयत्न केला। त्यांनी गाडी जाळली, त्यांना गाडी नव्हती जाळायची, त्यांना आम्हाला जाळायचं होतं। त्यानंतर शनिवारपासून आम्ही इथं पोलीस स्टेशनला येतो आहे। आज उद्या करत आज सोमवार आला आहे, कसलाही न्याय नाही, कुणाला फोन केला नाही, कुठला आरटीओ ऑफिस आला नाही, गाडी तशीच दारात पडू नये। म्हणजे हे किती दिवस चालायचा, हा अन्याय किती दिवस चालायचा, ह्याचा मला न्याय मिळावा। आणि मी विनंती करते की मला ह्याचा न्याय मिळालाच पाहिजे। मी, माझा मुलगा आणि मुलगी न्याय जर नाही मिळाला तर आम्ही जीवनयात्रा इथे ह्या पोलीस स्टेशनच्या समोर संपवून टाकणार। या सविता काळे जे आहेत ते एकदम हवाईदिल झालेले आहेत, त्यांचं म्हणजे त्यांना बोलणं इतकं त्यांच्यात म्हणजे त्यांच्या जीव राहिला नाही, अवसान राहिलेलं नाही। ते आज त्यांच्या बहीण रंजना आहेत, ते काय बोलते ते जाणून घेऊ। वारंवार जे चालले ह्याचा न्याय मिळावा हेच मी बोलते। आज कितीतरी दिवस झाले, आज पोरांवर हल्ला होतात, पुरीवर हल्ला होतात, पोरांची इज्जत पुरीची इज्जत जाते, याचा न्याय कधी दिला नाही या बिग वन पोलीस स्टेशनला। मला आज सुद्धा नाही जर न्याय मिळाला तर मी पेट्रोल टाकून इथं जाऊन होऊन जाईल मी।